नमस्कार, मी अनिकेत. जय महाराष्ट्र फोकस या आमच्या विशेष बातमीपत्रात तुमचं स्वागत. दैनंदिन आयुष्यात अशा अनेक घटना, बातम्या, घडामोडी असतात ज्यांचे कंगोरे उलगडणं आवश्यक असतं. अशा घटना ज्यांची दखल घेणं आपल्याला क्रमप्राप्त असतं, ज्यांच्यावर विशेष फोकस करणं गरजेचं असतं. जय महाराष्ट्र फोकसमध्ये आम्ही अशाच घडामोडींवर, विषयांवर फोकस टाकण्याचा प्रयत्न करतो ज्या असतात तुमच्या आमच्या जिव्हाळ्याच्या, तुमच्या आमच्या आयुष्याशी निगडीत, प्रत्यक्ष नसल्या तरी अप्रत्यक्ष. आज आम्ही हात घातलाय असहिष्णुतेच्या मुद्द्याला. ही असहिष्णुता आहे तरी काय? भारतात खरंच असहिष्णु वातावरण आहे? असहिष्णुतेच्या नावाखाली मोदींना आणि भाजपला टार्गेट केलं जातंय. म्हणूनच आम्ही फोकस टाकलाय असहिष्णुतेवर. आहे असहिष्णुता. असहिष्णुतेचा अर्थ काय? काय असते असहिष्णुता? असहिष्णुता म्हणजे काय रे भाऊ? याच असहिष्णुतेवर आम्ही आज फोकस टाकलाय. देशात असहिष्णु वातावरण वाढत असल्याचा आरोप करत अनेक विचारवंतांनी पुरस्कार परत केले होते. शास्त्रज्ञ, साहित्यिक, दिग्दर्शकांच्या या निषेधाला पुरस्कार वापसी असंच नाव पडलं होतं. पण या पुरस्कार वापसीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. पाहूयात एक वृत्तांत. गेल्या काही महिन्यात देशाच्या आणि राज्याच्या पातळीवर अनेक साहित्यिक, कलाकार, शास्त्रज्ञ यांनी आपले पुरस्कार संबंधित संस्थांना परत करण्याच्या घटना घडल्या. साहित्य अकादमी पुरस्कारांपासून ते राज्य पुरस्कारांपर्यंत अशी ही व्याप्ती होती. या पुरस्कारांच्या परत देण्याला पुरस्कार वापसी असंही नाव पडलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे अन्य धर्मियांना हिंदू धर्मात आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या घर वापसीच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलं. ही पुरस्कार वापसी देशातल्या वाढत्या असहिष्णुतेच्या आणि सरकारच्या त्याला असणाऱ्या मूक पाठिंब्याविरोधात सुरू झालेली एक चळवळ बनली. उदय प्रकाश आणि नयनतारा सहगल या साहित्य अकादमी विजेत्या लेखकांनी पहिल्यांदा आपले पुरस्कार परत केले. मात्र या पुरस्कार वापसीवर टीकाही झाली. ही पुरस्कार वापसी मोदी सरकारच्या काळात सुरू झाल्यानं त्याला राजकीय रंग देण्यात आला. पुरस्कार परत करणाऱ्या अनेक मान्यवरांना काँग्रेसच्या काळात पुरस्कार देण्यात आल्यानं या पुरस्कार वापसी मागे काँग्रेस आहे असाही आरोप झाला. इतकंच नाही तर गेल्या काही दशकात जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं त्यावेळी झालेल्या शीख विरोधी दंगल, हत्याकांड, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद, दलितांवरील अत्याचार, नक्षलवाद्यांचा हिंसाचार अशा घटनांच्या विरोधात आता पुरस्कार परत करणाऱ्यांनी काय केलं होतं असाही सवाल विचारला जातोय. दुसरीकडे अभिनेत्री विद्या बालन, करीना कपूर, कमल हासन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर, इकडे मराठी साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे अशा मंडळींनी पुरस्कार वापसीबाबत मतभेद व्यक्त केले. निषेधाचे अन्य मार्ग उपलब्ध असताना सन्मान म्हणून मिळालेले पुरस्कार परत करू नयेत असं त्यांचं म्हणणं आहे. अनुपम खेर यांनी तर दिल्लीत या पुरस्कार वापसी विरोधात निषेध रॅलीही काढली. साहित्य अकादमी आणि पुरस्कार देणाऱ्या अन्य संस्थांनी पुरस्कारांना राजकारणात आणू नका, आपले पुरस्कार परत घ्या असं आवाहन या मंडळींना केलं. एकूणच पुरस्कार वापसी चर्चेचा विषय ठरली हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. गेले 2 दिवस असहिष्णुता हा शब्द आपल्या सगळ्यांच्याच कानावर पडलाच असेल. अक्षरशः कीस पडेपर्यंत हा शब्द वापरला गेलाय. पण ही असहिष्णुता म्हणजे नेमकं काय आहे? भारत खरंच असहिष्णु देश बनलाय का? का नेमकं या असहिष्णुतेच्या नावाखाली कोणत्या एका विशिष्ट पक्षाला टार्गेट केलं जातंय? पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. असहिष्णुता. सध्या भारतात या शब्दाचा बराच बोलबाला आहे. सहिष्णुता या शब्दाचा उलट अर्थी शब्द म्हणजे असहिष्णुता. सहिष्णुता म्हणजे एखाद्याचं वागणं, बोलणं पटत नसलं तरी त्याला समजून घेणं, शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गानं आपला विरोध व्यक्त करणं. सहिष्णुता म्हणजे मतभेद असूनही समजूतदारपणे एकत्र राहणं. आपल्या देशाला या सहिष्णुतेची मोठी परंपरा आहे. मात्र गेल्या काही दिवसात देशात एक प्रकारचं दडपशाहीचं, दमदाटीचं, मुस्कटदाबीचं वातावरण असल्याचं अनेक जण म्हणतात. यालाच म्हटलं जातंय असहिष्णुता. खास करून देशात भाजपचं सरकार आल्यावर असहिष्णुता वाढत असल्याचे आरोप विरोधी पक्ष, काही साहित्यिक, कलाकार ही मंडळी करतायत. ही असहिष्णुता 2 पातळ्यांवर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सरकारच्या आणि काही संघटनांच्या तसंच समाजातल्या छोट्या मोठ्या गटांच्या वागणुकीत ही असहिष्णुता असल्याचं मानलं जातं. देशात विवेकवादी विचारांना हिंदुत्ववादी संघटनांकडून आव्हान मिळणं, अशा विचारांच्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे,
कलबुर्गी अशा विचारवंतांची हत्या होऊनही कोणताच तपास न लागणं, शिक्षणाचं भगवेकरण, गोवंश हत्याबंदी अर्थात बीफ खाण्यावर बंदी येणं, अल्पसंख्याक अशा मुस्लिम समाजावर मुझफ्फरनगर किंवा दादरी प्रकरणासारखे हिंसक हल्ले होणं, भाजप शासित राज्यांच्या राज्यपालांनी मुस्लिमांना उद्देशून पाकिस्तानात जाण्याची भाषा करणं ही झाली सरकारच्या पातळीवरची कारणं. मात्र त्याचवेळी हिंदुत्ववादी संघटनांच्या आक्रस्ताळेपणात झालेली वाढ, सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणाऱ्या राजकारणी, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर विविध माध्यमातून तुटून पडणं आणि महत्त्वाचं म्हणजे समाजातल्या काही एका घटकाचा या सर्व गोष्टींना विरोध न करता मूक पाठिंबा असणं, यामुळे हे असहिष्णुतेचं वातावरण अधिकच गडद होताना दिसतंय. हे वातावरण फक्त देशातच नाही तर अगदी आपल्या राज्यात, या महाराष्ट्रात, मुंबईतही पाहायला मिळालं. मग कधी ते गुलाम अलींच्या गझल कार्यक्रमाच्या निमित्तानं असेल, कधी पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाला विरोधाच्या निमित्तानं असेल, तर कधी पाकिस्तान सोबत भारतात क्रिकेट सामने खेळवायला झालेला विरोध या निमित्तानं शिवसेनेनं केलेली दांडगाई असेल. यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला धक्का लागलाय. याच वाढत्या असहिष्णुतेची चिंता वाटल्यानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अनेकदा टीका करावी लागली. अनेक साहित्यिकांनी, कलाकारांनी पुरस्कार परत केले, तर आमिर खान सारख्या कलाकारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. आज याच असहिष्णुतेची चर्चा राष्ट्रीय पातळीवर गेली आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.